नमस्कार मित्रांनो, आज आपण अपठित श्लोक दुसरा पाहतोय. हा श्लोक आहे दान आणि संचय याच्या संबंधाने आहे. आणि श्लोकाचा एकदम साधा सरळ सोपा अर्थ आहे. स्थिती उच्चईमध्ये उच्च स्थानावर ढग आहेत, त्यांचा मान उंच आहे, उंचीवर आहेत, सन्मानित आहेत. आणि पयोधीनाम अधस्थिती, समुद्र मात्र खाली आहे. खाली आहे याचा अर्थ तो साठा करतो आणि वरती आहे तो देतो. म्हणून पहिली ओळ पहा, गौरवम प्राप्यते दानात. दान दिल्याने गौरव होतो, सन्मान मिळतो. न तू वित्तस्य संचयात. वित्त म्हणजे पैसा. पैसा साठवून कोणी मान देणार नाही, दातृत्व असावं या अर्थाने हा श्लोक आहे. गौरवम प्राप्यते दानात न तू वित्तस्य संचयात. स्थिती उच्चैही, रू जाईल आणि स्थितीला डॉट येतील. स्थिती उच्चैही पयोदानाम ढग, पयोद पयम ददाती इति ढग. पयोदानाम पयोधीनाम, पयोधी म्हणजे सागर. पयोधीनाम अधस्थिती, पयोधी पैसा जमवणारा खाली राहतो, दान देणारा उच्च स्थानावर असतो, असा त्याचा अर्थ आहे. एकदा दोनदा श्लोक वाचला, उत्तर सोपी जातील. गौरवम कस्मात प्राप्यते, पंचमीचा प्रश्न आहे. दानात. सहज 1 मार्क मिळून जाईल तुम्हाला. कस्य संचयात गौरवम न प्राप्यते, वित्तस्य संचयात धनम गौरवम न प्राप्यते. आता विरुद्धार्थ शब्द दिलेत इथे बघा. उच्चैही आपल्या लक्षात येईल. खाली शब्द त्याच ओळीत आहे अधः, आणि अधः दिला तर उच्चैही. आणि समानार्थकला विचारलेला आहे पयोद ढग. आणि पयाचे अर्थ 2 आहेत. एक पाणी पण आहे आणि दूध पण आहे. पण इथे आपल्याला पाणी हा शब्द लिहायचा आहे, दूध नाही. आता आपण पुढच्या वेळेला उद्याचा 3रा श्लोक उद्या पाहूया. याचा अभ्यास करत चला. हे श्लोक जरी न आले तरी या श्लोकातून तुम्हाला एक तंत्र मिळेल. प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं, अर्थ न कळला तरी उत्तर शोधता येतं आणि आपला आत्मविश्वास वाढतो, हे लक्षात घ्या. धन्यवाद.